श्री स्वामी समर्थ। कमी बोला व जास्त ऐका। आजच्या व्हिडिओद्वारे आपण कमी बोला व जास्त ऐका याचे महत्त्व आपणास समजावून सांगणार आहोत। आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की शब्द हे शस्त्रासारखे असते, कारण शारीरिक जखमेपेक्षा शाब्दिक जखम मोठी असते। शारीरिक घाव लवकर बरे होतात, पण शाब्दिक घाव दीर्घकाळ बरे होत नाहीत, मनाला वेदना देतात। कोणी जवळच्या व्यक्तींनी तुमच्यावर शाब्दिक चिखलफेक गंभीर टीका केली तर त्यांचे बोलणे मनात दीर्घकाळ टोचत राहते। अशी आपणास बोललेली व्यक्ती दिसताच आपण झटकन नकारात्मक प्रतिक्रिया देतो, क्रोधित होतो, वेळेप्रसंगी शाब्दिक चकमक करतो, यातून संबंध बिघडतात। त्यामुळे कोणालाही कोणतीही प्रतिक्रिया देताना सावधपणे द्यावी। समोरच्याने कसाही जरी अर्थ घेतला तरी तुम्ही त्यांना कमीत कमी प्रतिक्रिया द्या आणि त्याऐवजी निरीक्षण करा। ऐकून घेण्याचे फायदे: 1. आपल्या ज्ञानात भर पडून अधिक समज वाढते। 2. समोरील व्यक्ती आपल्यात रस दाखवते, त्यामुळे बोलणाऱ्या व्यक्तीचा विश्वास संपादन करण्यास मदत होते। 3. फक्त ऐकल्याने शरीरातील ऊर्जा कमी वापरली जाते आणि ऊर्जाची बचत होते। 4. आज्ञाधारक हा गुण आपल्यात विकसित होतो। 5. जास्तीत जास्त ऐकण्याची सवय लागल्यामुळे आपल्या अनुभवात भर पडून संभाषण कौशल्य सुधारते। 6. आपली अनावश्यक बडबड कमी होते, आपण कामाचे आणि मोजकेच बोलू लागतो। 7. इतरांना आपण आवडू लागतो, कारण आपले बोलणे कमी व कृती जास्त होऊ लागते। बोलण्यापेक्षा कृती श्रेष्ठ हे यासाठी म्हटले जाते। 8. अधिक करावे आणि मग सांगावे ही उक्ती तुम्हाला लागू पडते। 9. अनावश्यक बडबड ही एक सवय आहे, ती जास्तीत जास्त ऐकवण्याची सवय लावून आपण कमी करू शकतो। कमी बोलण्याचे फायदे: 1. तुम्ही कमी बोलणारे आहात हे लोकांना समजले तर लोक तुमचे बोलणे गांभीर्याने ऐकतील। 2. कमी कसे बोलायचे याचे एक सूत्र आपणास येथे सांगत आहे। जेव्हा कोणी आपणास प्रश्न विचारेल त्यावेळी त्यांना शब्दात उत्तर द्या। समोरील व्यक्तीचे समाधान न झाल्यास वाक्याने उत्तर द्या, त्यानंतरही समाधान न झाल्यास थोडक्यात किंवा सविस्तर उत्तर द्या। 3. समोरच्याला फक्त विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या। अनावश्यक कोणतीही गोष्ट लोकांना शेअर करू नका। 4. परिस्थिती पाहून संवाद थांबवणे आवश्यक आहे। 5. लोक तुमच्याकडून जे ऐकू इच्छित आहेत तेच त्यांना ऐकवावे। 6. कोणत्याही गोष्टीचे विषयांतर करता कामा नये, वेळीच मूळ विषयावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे। 7. समोरील प्रेक्षक पाहून गोष्टी एकदम सोप्या भाषेत मांडणी करीत जावे। 8. कमी बोलण्याने समोरच्याच्या हृदयात स्थान मिळू शकतो, लोकांना तुमचे व्यक्तिमत्व आवडू लागते। आपल्याला आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।